गाईस तर आम्ही आता सिंहगडचं नियोजन केलंय जाण्यासाठी. तर एका तासापासून प्लॅनिंग वगैरे केली आहे सगळी. नियोजन ओनली सिंहगड आहे. तर बघू शकता तुम्ही. प्रत्येक स्टेट जाताना दादा असले असते आपण. तर सगळे तयार झाले सिंहगडला जायचंय. चाललोय आम्ही. तर इकडं शर्ट डिसाइड होतोय. त्याला त्याचे शर्ट सापडा ना. तर आयुष्यात काही सापडलं नाही. तर बघू शकता. तरी वल्ल होईल गाडीवर. मी नेणार. पाय पुरत आहे ना. पाय पुरत असले तरच घे. अवे खरंच रे. खाल्लेली टेस्ट कशी होती? मस्त टेस्ट एकदम टॉप. आणि 10 रुपये टिप पण दिली. ते प्रत्येक दिली. कारण त्याला एक पाव जास्त वाढवलेला आहे. प्रत्येक शेट आता गाडी चालवत आहे. तर बघू शकता त्यांची ड्रायव्हिंग वगैरे. बहुशे रेकॉर्डवर 2 मागचे. लास्ट टाइम आम्ही जेजुरी गेलो होतो 2 गाड्या ठोकल्या ते भाऊ. इथं 3चं टार्गेट आहे. कालच रिझल्ट लागलाय भाऊच्या पेपरचा. भाऊ नाराज होता म्हणून आपण फिरायला चाललेलो आहे. पण मला आता मागं बसून सुद्धा भीती वाटते कारण की गाडी तो चालवतोय. तर बघू शकता पुण्यामध्ये किती पाणी वगैरे साठलंय. ड्रेनेजेस नाही हो. कारण कामच एवढे केले. पाणी जायला सुद्धा जागा नाही ठेवली. असे कामं झाले पाहिजेत. इथं पाणी होतं. पाणी भरपूर कमी झालंय. बट पाऊस आल्यावर होईल व्यवस्थित. मस्त वातावरण एकदम. काय पाऊस वगैरे येतोय आणि आम्ही चाललोय आता सिंहगडला चाललोय. वातावरण वगैरे बघू शकता. रोड वगैरे इतका क्वालिटी मित्रांनो. आणि खडकवासल्यात बॅक वॉटरला इतकं फॅन वातावरण. इकडे झाडं वगैरे भरपूर लय क्वालिटी. तर कधी आले तर नक्की या. पाऊस पण भरपूर येतोय. तर हे दोघं आम संघ होते ते आत्ता भेटले आम्हाला कारण की ते हरवले होते. आम्ही खडकवासल्यात थांबल्यावर. ते प्रत्येक शेट ते अप्रतिम पावसाचा आनंद घेत आणि आम्ही चौघजण उभा आहे.
पाऊस वगैरे लागला त्यामुळे आम्ही काय म्हणजे मोबाईल वगैरे वर काढू नाही शकलो आणि गाड्या पण भरपूर हपकत होत्या कारण की आमच्याकडे रेसर गाड्या आहे त्यामुळे त्याच्याकडे कोणती त्याकडे एमटी आणि आमच्या भावाची एमटी सॉरी एमटी याच्याकडे ती 1857 मध्ये जी ड्यूक सापडलेली होती 1857 मध्ये इथं फोन पेचं स्कॅनर होतं. तर इथं झाडाला एक फोन पेचा स्कॅनर दिसला आम्हाला तर याच्यावर प्रत्येक शेटने 10 रुपये मारलेली कारण आम्ही ते मनी प्लांट समजूनच मारले त्याचे. तर बघू शकता एकदम खालचीमध्ये सो इथं माझ्या मागे बघू शकता इकडे वॉटरफॉल वगैरे भरपूर आहे पण आम्ही तिथनं जाण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु केतनची स्टोरी ऐकली मला हे लॉजिक कळलं नाही ह्या डोंगरावर प्रॉपर सगळे इथं माग आहे ना केळीचे झाडं कायसाठी लावले हेच काही कळलं नाही लॉजिक आतापर्यंत आलो पण केळीचे झाडं वगैरे लावलेले आहेत तर इकडे बघू शकता इकडं गाव वगैरे तिकडे भात शेती वगैरे काहीतरी केलं जातं पाणी वगैरे तर आपल्या मोबाईलला पण चार्जिंग कमी नाही तर भरपूर काय काय गोष्टी सांगितल्या असतील तर इथं येऊन मस्त चहा वगैरे घेऊन एकदम ओके तर बघू शकता कॅमेरा डल झाला पण पोहोचलेलो आहे सिंहगड फोर्टवरती तर प्रतीक शेठ छत्रपती शिवाजी महाराज की जय परत एकदा होत्या प्रतीक शेठ छत्रपती शिवाजी महाराज की जय बघू शकता वातावरण वगैरे टॉपचं आहे डायरेक्ट आणि तर इथं म्हणजे छान निसर्गाचं सौंदर्य खूप छान दिसतंय हिरवगार वातावरण हिरवगार वातावरण यांचं वर्चस्व होतं या किल्ल्यावरती आणि तानाजी मालुसरेंनी हा किल्ला जिंकलेला होता बरोबर ना येस येस करेक्ट त्यांचा मृत्यू झाला होता त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते काय म्हटले होते गडाला पण शिववा गेला असं म्हटले होते पण 2200 ते 4400 मीटर हा उंच किल्ला आहे आता आतमध्ये काय घोड्याचं काय इथं बघू शकता तुम्ही इथं घोड्याचा तबेला वगैरे तर भरपूर पाऊस आणि फुल निघा नाही डायरेक्ट विषय टॉप आहे खेकडा खेकड्याचे औषध सापडलं